आकाश ठाणगे यांनी जर लगातार इन रो 3 षटकार मारले तर त्यांना अविनाश हरड यांच्याकडून 1000 रुपयाचं रोख बक्षीस देऊन सन्मानित करण्यात येईल। सुवर्ण संधीचा लाभ घ्यावा। सचिन पष्टे यांनी जर लगातार 3 चेंडूवर 3 गडी बाद केले तर निलेश पष्टे यांच्याकडनं 500 रुपये काका आहेत त्यांचे, काकांनी पुतण्यासाठी लावलेलं एक बक्षीस आहे। पहिला चेंडू मार्गस्थ करतोय, गोलंदाज येतोय आपल्या बॉलिंग मार्टवर सचिन। उंच पुरा चिडचिडीत बांध्याचा असा खेळाडू गौरापूर हेनकडनं गोलंदाजी करतोय आणि स्ट्रायकरला पहिला सामोरा जातोय तो महेंद्र। खालील विभाग प्रीमियर लीग 2024 अंतिम टप्प्यामध्ये येते। नव्या वर्षाला सामोरं जायला संपूर्ण खेळाडू संपूर्ण रसिकजन सज्ज होत आहेत। आमच्या समालोचन कक्षाकडनं अर्थात गौरापूर हेनकडनं गोलंदाजीसाठी सज्ज होतो गोलंदाज सचिन उंचपुरा असा खेळाडू। राईट आमावा बॅकफुटला जात आहेत आणि स्क्वेअर लेग पंचांच्या डोक्यानं चेंडूला भिरकावून दिले जाते सर्व प्रेक्षकांमध्ये। खणखणीत दणदणीत असा षटकार, षटकारानं आपलं संघाचं धावसंख्या 6 वर। पहिल्या चेंडूवर आल्या आपले इरादे स्पष्ट केलेत, आपले मनसुबे दाखवून दिलेले आहेत की यस आय एम रेडी टू ॲक्सेप्ट युअर चॅलेंज। पहिल्या चेंडूला भिडलाय, सचिनला फेकून दिलंय स्क्वेअर लेग पंचांच्या डोक्यावर अगदी प्रेक्षकांमध्ये। षटकाराला दुसरा चेंडू सामोरा जातोय, महेंद्र तयार होतोय। सचिन पहिल्यावर षटकार मारल्यानंतर मात्र त्याच्यावर थोडासा दबाव येतो की काय, यावेळेला पुन्हा एकदा बॅकफुटला जाऊन पंच करण्याचा प्रयत्न केला जातोय आणि इथे दोघांमध्ये मिसअंडरस्टँडिंग होते। That's a thoughtless and poor cricket. That's a thoughtless and poor cricket. मी नक्कीच म्हणेन रन wasn't there. कोल्हापूरच्या कुठल्याही खेळाडूने षटकाराची हॅट्रिक जर मारली तर सन्माननीय अविनाशजी हरड यांच्याकडनं 1000 रुपयाचं रोख बक्षीस देऊन त्या खेळाडूचं कौतुक केलं जाईल। नवीन फलंदाज मैदानामध्ये येतोय, रोहित स्वतः कर्णधार आहेत। ज्या प्रकारे महेंद्र सारखा एक नावाजलेला फलंदाज अगदी शाळकरी मुलगा पोर सौद्या खेळाडू सारखी चुकी केली आणि हकनाक आपला स्वतःचा बळी दिलेला आहे। पुन्हा एकदा सचिन या षटकाराला तिसरा चेंडू मार्गस्थ करतोय, राईट आर्म ओव्हर द विकेट। यावेळेला मात्र पुन्हा एकदा थर्ड मॅनच्या दिशेने चेंडूला टोलवलं जात होतं, चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळतंय। धाव संख्या जाऊन पोहोचली ती 1-7। बरेचसे विद्यार्थी शाळा बुडवून शाळेला दांडी मारून जर इकडे आले असतील तर लगेच इकडनं त्यांना इमिजिएट शाळेमध्ये पोहोचवण्याची व्यवस्था केली जाईल मंडळाकडून। 10वी 12वीच्या विद्यार्थ्यांना इकडे येण्यास सक्त मनाई आहे। आई वडिलांनी आमच्याकडे तसे अर्ज केलेले आहेत, त्या कुणीही लपून छपून पाण्याचा प्रयत्न करू नका। राईट आर्म ओव्हर द विकेट। यावेळेला पुन्हा एकदा बॅकफुटला जाऊन मारण्याचा प्रयत्न, फलंदाजाला गुंगारा देतो, चेंडू निर्धाव पडतोय। कारण या स्पर्धेचं थेट प्रक्षेपण YouTube म्हणजे घरामध्ये आपल्याला लगेच पाहायला मिळेल, त्याच्यामुळे घरी खोटं बोलायची पण संधी नाहीये। षटकातला 5वा चेंडू राईट आर्मवा। यावेळेला मात्र शफल होऊन फाईन लेग वरनं चेंडूला मारण्याच्या प्रयत्नामध्ये चेंडू मात्र बॅटच्या पट्ट्यामध्ये येत नाही, निर्धाव चेंडू। षटकार मारल्यानंतर काय कमबॅक केलेले सचिन यांनी, जिगरबाज लढाऊ योद्धा आहे। पहिल्या चेंडू षटकार, दुसऱ्या चेंडू लगेच गडी बाद रनआउटच्या रूपाने, तिसऱ्या चेंडूवर 1 धाव, चौथ्या 4 डॉट, 5वा चेंडू निर्धाव।
अंतिम चेंडू पॉवर प्लेमध्ये पॉवरफुल गोलंदाजीचं प्रात्यक्षिक आपल्याकडनं सचिनकडनं पाहायला मिळतंय. यावेळेला पुन्हा एकदा बॅकफुटला जाऊन मारण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि चेंडू षटक संपल्याची उद्घोषणा पंचांकडनं. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या 1 बाद 6 बाद झालेला फलंदाज महेंद्र स्वतःच्या चुकीने धावबाद झाला. दुसऱ्या षटकाला प्रारंभ करताय. पंचांनी वेळेचा अपव्यय करू द्यायचा नाही. कुठल्या खेळाडूंनी प्रत्येक षटकानंतर किंवा प्रत्येक विकेट पडल्यानंतर जर खेळाडू मैदानाच्या आजूबाजूला कोंडाळं करत असतील तर पंचांनी सक्त ताकीद द्यायची, स्ट्रिक्ट वॉर्निंग द्या, त्यांना लगेच हुसकवा. कारण सामना काय 50 षटकांचा नाही, अगदी पाहता पाहता 5 षटकं कधी संपतात आपल्याला पत्ता लागत नाही. आणि या 5 षटकांच्या सामन्यामध्ये जर 1 षटक आणि 2 षटक झाल्यानंतर खेळाडू कोंडाळा करत असतील किंवा पाणी प्यायला मागत असतील तर ते बरोबर नाही आहे. तसंही वातावरणात 3 दिवसापासून चांगलं आहे, फार काय तापमान नाही आहे. अनिकेत येतोय गोलंदाजीसाठी. चेक. मनोज जाधव, तदनंतर मनोज हरड आणि सचिनजी पष्टे यांच्याकरिता शिवाजी गायकर यांच्याकडून शुभेच्छा आल्या. त्या शुभेच्छा मी पोहोचवतोय. थँक्यू सो मच शिवाजी गायकर. ओ टू कॉम्बॉक्स. तर अनिकेत दुसऱ्या षटकासाठी सज्ज होतोय अंबिस्ता यांकडनं. यावेळेला मात्र पॉईंटच्या दिशेने चेंडू मारण्याचा प्रयत्न केला. सुरेख रनिंग बिटवीन द विकेट. धावसंख्या जाऊन पोहोचली ती 1 बाद 8 वर. आकाश मात्र रनिंग बिटवीन द विकेटमध्ये वेगाने पळतोय, म्हणजे आपल्या सहकार्याचीही पर्वा करत नाहीये. मगाशी पहिल्या चेंडू षटकार मारल्यानंतर दुसऱ्या चेंडू ज्या प्रकारे त्याने हाराकिरी केली आणि एक मोठा फलंदाज महेंद्रला मात्र धावबाच्या रूपाने तंबूच्या आश्रयाला धाडलेला आहे. आत्ताही थोडासा धोका होता, परंतु रोहितने मात्र यथावकाश त्याला चांगला सपोर्ट केला. पुढचा चेंडू लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट. यावेळेला मात्र चेंडूला टोलवलं जातं. स्क्वेअर लेग पंचांच्या डोक्यावरनं 1 रन पण काढले. ते दुसरी धाव घेत आहेत की काय. अतिशय गचाळ ढिसाळ गलतान क्षेत्ररक्षण पाहायला मिळतं क्षेत्ररक्षकाकडनं. आणि चेंडू जिथे 1 धाव मिळायला मुश्किल होते तिथे मात्र तब्बल चौकार वसूल केला जातोय आणि धावसंख्या जाऊन बोलली 1 बाद 12. अनिकेत लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट. पुन्हा एकदा चेंडूला टोलवलं जात आहे. 1 रन पडून काढले जाते. एका धावेपेक्षा काही जास्त मिळणार नाही. बचावात्मक क्रिकेट, कारण महेंद्र नावाचा मोठा फलंदाज ज्या धावबाद झाला त्यानंतर थोडंसं कमबॅकला यावं लागतंय. संतुलित मारा, नियंत्रित मारा अनिकेत यांच्याकडनं पाहायला मिळतो. षटकातला चौथा चेंडू मार्गस्थ करतो लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट. यावेळेला मात्र अगदी पॉईंटच्या डोक्यानं चेंडूला पाठवलं जाते. चेंडू वेगाने जातोय. पॉईंट बाउंड्रीच्या बाहेर चौकाराने खणखणीत दणदणीत असा चौकार. चौकारानं धावसंख्या जाऊन बोलली 1 बाद 16 17. ओके. स्प्रे आणून ठेवा हो, काल स्प्रे नव्हता. काल स्प्रेच नाही, दोघांना लागला ती तशी.
अनिकेत या षटकातला 5वा चेंडू मार्गस्थ करतोय. 2 चौकार आलेले त्या षटकामध्ये. पुढचा चेंडू यावेळेला पुन्हा एकदा पॉईंटच्या डोक्यानं चेंडूला चांगला प्रयत्न, उंच झेल घेऊन. मला वाटतं मनोज हरड असावे ते. मग मुजाहिद फकी यांनी एक अफलातून झेल घेण्याचा प्रयत्न केला. चेंडू त्यांच्या हाताला स्पर्श करून हे वेग कमी केला, झेल पण सुटला. त्याचबरोबर 3 धावाही त्याने आपल्या संघासाठी वाचवलेल्या. धावसंख्या जाऊन पोहोचली ती 1/19 वर. पुन्हा एकदा अनिकेत दुसऱ्या षटकातला शेवटचा चेंडू मार्गस्थ करतोय. थोडंसं महागडं षटक आहे. राईट आर्म लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट. यावेळेला गुंध्यात टाकलेला चेंडू बघा, म्हणजे ज्या प्रकारे हाराकिरी करून गडी धावबाद झाला त्याच्यापासून काय बोध घेतलेला दिसत नाहीये. पुन्हा एकदा आपली स्वतःहून गडी फेकण्याचा बाद करण्याचा प्रयत्न करत होता. नशिबानं चेंडू स्टंपला आदळला नाही, अन्यथा रोहितला सुद्धा धावबाद होऊन आपल्या तंबूच्या आश्रयाला जावं लागलं असतं. धावसंख्या 2 षटकाच्या समाप्तीनंतर 1/19 बऱ्यापैकी धावसंख्येचा आकार आहे. तिसरं षटक टाकण्यासाठी कुठला गोलंदाज येतोय बघूया. प्रेक्षकांना नामी संधी आहे. जर झेल घेतला तर मला वाटतं SP पाटील बिलोशी यांच्या फायनलच्या दिवशी 25 तारखेला ओके, खास ख्रिसमससाठी ती ऑफर आहे. त्याच दिवशी आम्ही सांगून ठेवतोय. 25 तारखेला जर कुठं काही सुट्टी असेल तर सुट्टीमध्ये सुद्धा जर कमवायची संधी असेल तर खानिवली प्रीमियर लीगमध्ये प्रेक्षकांमध्ये बसा, कॅच पकडा आणि 200 रुपये का किती 1000 रुपये एक झेल घेतला तर समजायचा दिवस सोडवला. जे कोणी बेरोजगार युवक असतील त्यांना 25 तारखेला कमाई करण्याची सुवर्ण संधी आहे. झेलाला 1000 रुपये, दिवसभरामध्ये 5 झेल घेतले तर आठवड्याभराचा खर्च निघून जाईल पॉकेट मनी. ही बातमी वनव्यासारखी पसरलेली आहे आणि 25 तारखेला इतकी प्रचंड गर्दी होईल. पंच वेळेचा अपव्यय करू देऊ नका, गिव देम स्ट्रिक्टली वॉर्निंग. सामना काय 50 षटकांचा नाहीये. खेळाडूंनी सुद्धा वेळेचा अपव्यय करून कारण नसताना विनाकारण वेळेचा अपव्यय केला तर दंडात्मक कारवाई केली जाईल. आपल्या मानधनामधून कपात करू. गोलंदाज आलेला आहे सचिन, राईट आमोवा. यावेळेला मात्र तुफानी पल्ला आणि सरळ साई स्क्रीनच्या दिशेने चेंडूला उतुंग गगनचुंबी षटकार. मला वाटते रोहित यांच्या बॅटमधून आलेला. धाव संख्या 25. उत्तुंग असा षटकार आपल्याला पाहिला सचिनवर मगाशी, पण पहिल्या धावातल्या पहिल्या चेंडूवर षटकार. आता तिसऱ्या षटकातल्या पहिल्या चेंडू षटकार. पुन्हा एकदा रोहित मॅन इन फॉर्म, राईट आर्म विकेट खेळण्यासाठी सज्ज होतो. सचिनचा पुढचा चेंडू. यावेळेला पुन्हा एकदा अंधाधुंद फटका मारण्याचा प्रयत्न केला जातो. यावेळेला सचिनने मात्र चाणाक्ष निघाला, उधूर्त निघाला, हुशार निघाला आणि त्यावेळेला मात्र चेंडूची फिरक थोडी बदलली. पहिला चेंडू षटकार, दुसरा चेंडू निर्धाव. धावसंख्या 1/25. गौरापूर एनकडनं रोहितसाठी सज्ज होतो. सचिन या षटकाला पुढचा चेंडू राईट आर्म ओव्हर द विकेट. यावेळेला पुन्हा एकदा चेंडूला उडवलाय. पकडो कॅच, जीतो मॅच. आणि इथे मात्र उतावीळपणाचा बेजबाबदारपणाचा फटका. मग रोहितला तशीही घाई झाली होती की कधी एकदा जाऊन आश्रयाला बसतो तंबूच्या. नवीन फलंदाज येतोय दीपेश. धावसंख्या 2/25. दीपेश धडपा येतोय. बघू काय धडपड करतोय, किती धडका देतोय गोलंदाजाला.
सचिनने मात्र षटकार मारल्यानंतर पुन्हा एकदा चांगला प्रताप केलेला आहे. पहिल्या चेंडू षटकार, पहिल्या षटकात पडला, दुसऱ्या चेंडूवर विकेट केला. तिसऱ्या षटकातल्या पहिल्या चेंडू षटकार, दुसरा चेंडू निर्धाव आणि तिसऱ्या चेंडू त्याने मात्र गडी बाद केलाय. नवीन फलंदाज येतोय दीपेश धडपा, बघू कशा प्रकारे मारतोय धडका. पहिल्या चेंडूला मात्र कव्हरच्या दिशेने टोलवलं. याच्यावर 2 धावा तर मला वाटते नक्की मिळाल्याच पाहिजेत. थोडंसं फंबलिंग होते. 2 धावांनी धावसंख्या जाऊन पोहोचली 2 बाद 27. ओके, 2 बाद 27. चांगला नियंत्रित मारा केलेला आहे सचिन यांनी. आतापर्यंत त्यांनी 2 गडी बाद केलेले आहेत. अजून या षटकातले 2 चेंडूंचा खेळ बाकी आहे. तिसरं षटक मार्गस्थ होते. धावसंख्या जाऊन पोहोचली 2 बाद 27. पुन्हा एकदा राईट आर्म विकेट पंतांच्या डावीकडनं. यावेळेला मात्र पुन्हा एकदा वीरेंद्र सेहवाग स्टाईलने चेंडूला भिरकावून दिले जाते. नो मॅन लँडमध्ये निर्मनुष्य क्षेत्रात चेंडू पडतोय. 2 धावा पळून काढले जाते. 2 धावांनी धावसंख्या 2 बाद 29. सचिन यांच्या तिसऱ्या षटकातला अंतिम चेंडू मार्गस्थ पंतांच्या डावीकडनं, अर्थात राईट आर्म ओव्हर द विकेट. यावेळेला पुन्हा एकदा चेंडूला फेकून दिलंय. उंच गगन भरारी घेत वाईडिश मिड विकेट वरनं आलेला उतुंग या डावातला हा मला वाटतं तिसरा षटकार. आणि धाव 35. नवीन गोलंदाज येतोय 4थं षटक मार्गस्थ करण्यासाठी मनोज हराड. जय श्रीरामचे कट्टर समर्थक आमच्या बाजूला बसलेत. काय नाव? दयेश मिसाल. दडपण आलेलं आहे. षटकातला तिसरा चेंडू मनोज हराड. यावेळेला पुन्हा एकदा चेंडू निर्धाव पडतोय आणि फलंदाजाला कुठल्याही प्रकारचं फुटवर्क नाही. चेंडूची फिरक समजत नाहीये. हवेमध्ये बल्ले चेंडू फिरवतोय आणि फलंदाजाला काही थांग पत्ता लागत नाही. कहाँ से गेंद आ रही, कहाँ से निकल रही है. पुन्हा एकदा मनोज हराड राईट आर्म ओव्हर द विकेट. यावेळेला मात्र चेंडूला फेकून दिलंय वाईड मिड विकेट वरनं. षटकार. या डावातला हा 4था षटकार. या षटकारानं धावसंख्या जाऊन पोहोचली ती 41 वर. 3 चेंडू टाकल्यानंतर चांगले टाकल्यानंतर 4थ्या चेंडूवर मात्र मनोज हराडला भिरकावून दिलं राईट आर्मवा. यावेळेला पुन्हा एकदा पॉईंटच्या डोक्यावरनं चेंडूला उडवलं जातं आणि चेंडू पुन्हा एकदा थोपवणं अशक्य होतंय. लगातार पहिल्या 4थ्या चेंडू षटकार, 5व्या चेंडू चौकार 10 धावांची लयलूट केली जाते. धावसंख्या जाऊन पोहोचली 45 वर. 3 चेंडू निर्धाव गेल्यानंतर मात्र फलंदाज दीपेशला सूर सापडला. दीपेश आहेत ना, आकाश ठाणगेला सूर सापडला आणि नंतर मात्र त्याने मैदानावर ठाण मांडून बसलेला आहे. यासाठी आई गावदेवी विरुद्ध DD11 नाणेफेकीसाठी यायचं आहे. आई गावदेवी योगेश पाटील आणि नशीब पाटील देवघर आणि DD11 राहुल भोईर आणि तुषार पाटील बिलोशी संघ मालक. पुढचा चेंडू. यावेळेला मात्र पुन्हा एकदा चेंडू निर्धाव पडतोय. अपील केलं जातं. एसटीजीचं षटक संपल्याची उद्घोषणा. 4 षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या जाऊन बदली 2 बाद 45.
शेवटचं निर्णायक हाणामारीचं षटक टाकण्यासाठी गोलंदाज येतोय मुजाहिद फक्की. टेनिस क्रिकेटमधला स्थिरावलेला, स्वतःला सिद्ध केलेला असा एक अनुभव संपन्न आणि स्थानिक भूमिपुत्र आहे. या मैदानाची खडा न खडा त्याला माहिती आहे. स्ट्रायकरला आहे फलंदाज दीपेश का. बघूया दीपेश या उर्वरित 6 चेंडूंवर आपल्या संघाला किती धावांचं योगदान देतो. राईट आर्म ओव्हर द विकेट. यावेळेला मात्र आडव्या बॅटनं मारण्याचा प्रयत्न, चेंडू गुंगारा देतो, निर्धाव चेंडू. 45 धावा धावफलकावर. अंतिम षटकातले पहिला चेंडू निर्धाव पडतो. अजूनही 5 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. बघूया दीपेश काय करतोय. मुजाहिद फक्की शेवटच्या क्षणी थोडाला रविचंद्रन अश्विन जसा थांबतो आणि गोलंदाजी करतो. वासुरेख आणि फलंदाज अक्षरशः चक्रावून गेलेला आहे, भंडावून सोडलेला आहे. हरेश पाटील येत आहेत, वसुरीचे. नामदेव वेखंडे यांचे सुपुत्र, व्यवसायाने इंजिनियर आहेत, कामाला दांडी का. फोन आलता तिथून कंपनीतून. पुढचा चेंडू. मुजाहिद फक्की आपला अनुभव 50 लावतोय आणि दीपेशला मात्र शांत ठेवतोय. दीपेशच्या अशा प्रकारच्या संत कुर्मगती फलंदाजीने संघ मालक आणि संघाचे सहकारी नक्कीच त्याच्यावर वैतागले असतील. काहीतरी कानमंत्र दिला जातो आपला पाठीराखा आकाश ठाणगे यांच्याकडनं. स्वतः दयेश मिसाल सुद्धा त्याच्यावर संतप्त आहेत. चेहरा त्यांचा लालेलाल झालेला आहे, डोळे एकदम लाल बुंद झाले, आग ओकतायत. दीपेशला खाऊ का गिळू अशा प्रकारे नजरेने पाहतायत. काहीतरी मला वाटते प्रॉब्लेम झालेला आहे. पंच मंगेश बाईत मैदानामध्ये जात आहेत. मुजाहिद राईट आमोवा. वासुरेख चेंडू. तीन चेंडू निर्धाव पडलेत. मुजाहिद फक्की तसं अनेक वेळा व्यावसायिक गटामध्ये सुद्धा त्याने गोलंदाजी केलेली आहे. पहिल्यांदा त्याच्या गोलंदाजीच्या विरोधात आक्षेप नोंदवला गेल्याचं मला पाहायला मिळतंय. पुढचा चेंडू. षटकातला चौथा चेंडू राईट आर्म ओव्हर द विकेट. सुरेख चेंडू. फलंदाजाकडे फुटवर्क नाही आहे. फलंदाज अंधाधुंद फलंदाजी करतोय. लगातार 4 चेंडू निर्धाव पडतायत आणि आपलं हे अपयश लपवण्यासाठी कदाचित गोलंदाजाच्या शैलीबद्दल आक्षेप नोंदवला असेल. परंतु 4 चेंडू लगातार निर्धाव म्हणजे मुजाहिदला खेळणं अशक्य झालेले. मुजाहिदने फलंदाज आकाश ठाणगेला अक्षरशः चक्कर केलेलं आहे. अच्छा पुढचा चेंडू. यावेळेला मात्र फेकून दिलंय. तब्बल 4 चेंडू नंतर पहिला हल्ला चढवलाय. हवाई यात्रेने धावसंख्या जाऊन पोहोचली ती 51 वर. दीपेश धडपाने दिली शेवटी धडक षटकाराची. धावसंख्या शेवटचा चेंडू. 4 चेंडू पाहिल्यानंतर 5व्या चेंडूवर आपला तडाखा दिला षटकार. आता शेवटचा चेंडू. पुन्हा एकदा मुजाहिद फक्की राईट आमोवा धावा पाठला करतायत तेजस धोबी.
बोट टीम कॅप्टन्स मी विनंती करतोय एका बाजूने अ, पाहायला मिळतोय संघ आपल्याला आई गावदेवी आणि त्याच्या विपक्षात डीडी. हॅलो, या दोन संघांमध्ये नाणेफेक केली जाईल. मान्यवरांना विनंती असेल आपल्या शुभ हस्ते या सामन्याची नाणेफेक आपण करायची आहे. हॅलो हॅलो, कॉल देणार आहेत आई गावदेवी या संघाचे कर्णधार. छापा असं कॉल आलाय आणि नाणेफेक विन मात्र डीडी ओलेन टीम कॅप्टन मान्यवरांना विनंती असं पण स्थानापन्न व्हायचं आहे. नाणेफेक विन झालंय मित्र, काय निर्णय असेल? आमची टीम पहिल्यांदा गोलंदाजी करणार आहे. 5 षटकांचा विचार करता जवांच्यात रोखण्याचा प्रयत्न असेल. 5 षटकात आम्ही 40-45 धावापर्यंत समोरच्या टीमला रोखण्याचा प्रयत्न करू. नक्कीच, धन्यवाद, बेस्ट ऑफ लक. त्यानंतर आई गावदेवी टीम कॅप्टनच्या दिशेने जातोय. नाणेफेक जर का तू विन झाला असता तर काय निर्णय असता? फिल्डिंगच स्वीकारली असते. पण आता फलंदाजी वाट्याला आली आहे, चांगली फलंदाजी करा, बेस्ट ऑफ लक. तर नाणेफेक कक्षातून न्यूज येते. नाणेफेक विन DD11 संघ आणि निर्णय क्षेत्ररक्षणाचा आमंत्रित करताय आई गावदेवी संघाला फलंदाजीसाठी. ओव्हर टू थँक्यू सो मच अडकमळ सर. धावा संख्या 51 या अंकावर जोडली गेली आहे. विजयाकरिता 52 धावांचा वण विजयाकरिता समोर ठेवलंय. तुम्हाला रिव्ह्यू घेण्याची एकच संधी असेल, तीही फक्त आणि फक्त बिमरकरिता. इतर कुठल्याही कारणाकरिता तुम्हाला रिव्ह्यू घेता येणार नाही आहे. या गोष्टीची आपण प्रत्येकाने नोंद घ्यायची आहे. आणि जी ट्रॅक आहे ती ट्रॅक ही ब्लॅक कलरचीच असणार आहे. त्याच्या व्यतिरिक्त कुठल्याही कलरची ट्रॅक चालणार नाही आहे. या गोष्टीची आपण सर्वांनी नोंद घ्या. ब्लॅक कलरचीच ट्रॅक इथे मात्र अलाउड केलेली आहे आणि कंपल्सरी आहे. कोणालाही गय केली जाणार नाही आहे, अन्यथा पॅनलाइज इथून मात्र केलं जाईल. या गोष्टीसाठी आपण नोंद घ्या. जय भानुशालीला आणले गेलंय. त्यांनी सलग 3 चेंडू 3 विकेट हॅट्रिक जर का पाहायला मिळाली ती अविनाशजी हरड यांच्याकडून 1000 रुपयाचं रोख पारितोषिक इथून मात्र असणार आहे. 52 धावांचा वण पार करत असताना मैदानाच्या आतमध्ये दाखल होत आहेत आराध्य 11 संघांच्या बॅटर स्वप्नील आणि सचिन. ही सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल होते. गोलंदाज ट्रॅकवर गोलंदाज जय भानुशाली जय श्रीराम संघाकडून प्रभू श्रीरामचंद्राच्या नावाचा गजर करत इथे मात्र सज्ज होतोय. गोलंदाज ट्रॅकवर गोलंदाज इथून मात्र जय. पहिलाच बॉल हलक्या हाताने इथे मात्र दिशा दिली गेली आहे. इथे मात्र रनआउटची आहे संधी. फेकी घडली आहे चुकीची. तिथे मात्र कलेक्शन बिघडलं गेलंय. जी धाव रोखली होती ती एक धाव या एका चुकीमुळे इथे मात्र पूर्ण झाली आणि दुसऱ्याही धावेच्या प्रयत्नामध्ये 2 धावा सचिन बस्टेच्या चाणक्य नीतीमुळे सध्या तरी इथे मात्र पूर्ण होताना आपल्याला पाहायला मिळाल्यात. लाजवाब क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये आपण पाहता. लक्ष किती गरजेचं आहे, वेळ किती महत्त्वाचा आहे हे सध्या तरी या येणाऱ्या चेंडूवर आपल्याला इथून मात्र पाहायला मिळतात. या 2 धावेने धावसंख्या 2 या अंकावर जाऊन पोहोचताना पाहायला मिळते आहे आणि आराध्य 11 संघाचंही खातं या 2 धावेने खुल्लं होताना इथून मात्र आपल्याला पाहायला मिळतं. क्या बात आहे. लाजवाब क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये अगदी पहिल्या चेंडूवर इथून मात्र पाहायला मिळालं. येणाऱ्या काही चेंडूंवर सुद्धा याच पद्धतीचं क्रिकेट पाहायला मिळेल का हे आपण पाहूयात. नक्कीच इथे मात्र 2 धावा पूर्ण होताना आपण पाहिल्यात. जय भानुशालीला बॅकअपला पोहोचणं कोणीतरी गरजेचं होतं आणि सध्या तरी ते पोहोचलं नसल्यामुळे हे चित्र मैदानाच्या आतमध्ये. गोलंदाज तयार. पुढचा बॉल बेरकावून द्यायचं होतं. 9 रनचा इशारा आहे पण सचिन पश्चेला ठाऊक आहे की एक धाव किती महत्त्वाची आपल्या संघाकरिता आणि त्याचं प्रात्यक्षिक सध्या तरी मैदानाच्या आतमध्ये तो इथे मात्र दर्शवत असताना आम्ही असू द्या अथवा आमचे पंच असू द्या, आमची जेवणाची सर्व व्यवस्था जे पाहत आहेत सचिन पष्टे जे मैदानाच्या आतमध्ये आहेत. साई
2 चेंडूचा खेळ इथून मात्र संपलाय. धावा संख्या 3 या अंकावर. पुढचा बॉल यावेळेस सचिनच्या बॅट मधून चेंडू चाललाय बाउंड्री लाईनच्या पलीकडे, निघून चाललाय बाउंड्री लाईनच्या पलीकडे. षटकार 6. थँक्यू. सलग 3 चेंडू 3 षटकार ठोकल्यास चोरगे साहेबांच्या वतीनं 500 रुपयाचं रोख पारितोषिक सचिन पष्टे करीत असणार आहे. पाहुयात निलेश पष्टे यांच्याकडून सुद्धा 500 रुपयाचं रोख पारितोषिक. एक चेंडूवर षटकार तर पाहायला मिळालाय. दुसरा चेंडू यावेळेस स्ट्रॉंगली अपील, आणि पहा रोहितची अपील करण्याची शैली आपण पहा, खतरनाक. कमेंट्स आपण पाहू शकता, खतरनाक अपील असं आपल्याला पाहायला मिळतं. पंचांनी आमच्या पाणी केली गेली आहे आणि फलंदाज सेफ असणार आहे. इथून मात्र निर्धाव फेकी. आपण आधीचा षटकार पाहिला, जसा बॅटच्या रडारमधून निघालाय, जसा निघाल्यानंतर प्रेक्षक राजापर्यंत पोहोचतो किंवा बाउंड्री लाईनच्या बाहेर पोहोचताना सगळं कव्हरेज आमच्या विश नेटवर्कच्या मार्फत येथे मात्र आपल्याला पाहायला मिळतं. पालघर जिल्ह्यातील खूप मोठं नाव आहे, मी जरूर त्याच्याबद्दल तुमच्यापर्यंत पोहोचवीन. गोलंदाज सियार. पुढचा बॉल हलक्या हाताने कव्हरच्या डोक्यावरून चेंडू चाललाय. क्षेत्ररक्षक पूर्ण खाली क्षेत्र होतं आणि त्या खाली क्षेत्रामधून हाही चेंडू बाउंड्री लाईनच्या पलीकडे निघून जातोय. सचिनच्या बॅटमधून चौकार. 4. क्या बात आहे. सुरेख गीत शिवप्रताप दिन आपण इथे काही दिवसांमध्ये इथे मात्र साजरा केला आणि लाजवाब गीत आपण इथून मात्र ऐकलाय. चौकार पाहायला मिळालाय. धावा संख्या चौकाराच्या बढतीनं 52 धावांचं आव्हान पार करायचं आहे आणि त्यामुळे अटॅकिंग बॅटिंग अगदी पहिल्या षटकापासून पॉवर प्लेच्या षटकाचा पुरेपूर फायदा घेत इथे मात्र सचिन पष्टे मैदानाच्या आतमध्ये दर्शवत असताना गोलंदाजी ट्रॅकवर गोलंदाज इथून मात्र तयार होतोय. जय. पुढचा बॉल यावेळेस आमच्या कॉम्बॉक्सच्या दिशेनं हाही वेग धारण करणारा चेंडू, पण अडथळा निर्माण झालाय. क्षेत्ररक्षक बाउंड्री लाईनच्या नजदीक पोहोचलाय. तोपर्यंत फेकी होईल, तोपर्यंत धावा इथे मात्र कन्वर्ट केल्या जातील. या अंतिम चेंडूवर 2 आणि धावा संख्या 2 धावेच्या बढतीनं जाऊन पोहोचताना आपल्याला पाहायला मिळतात 15 या अंकावर धावफलक. आपण पाहताय ऐकताय खानिवली विभाग प्रीमियर लीग 2024चा थरार आणि त्यामध्ये विश नेटवर्कच्या मार्फत हे इथून मात्र लाईव्ह टेलिकास्टिंग होताना आपण पाहताय. पालघर जिल्ह्यातील लाईव्ह टेलिकास्टिंगच्या दुनियेतील खूप मोठं नाव आपल्याला इथे मात्र पाहायला मिळतं. पालघर प्रीमियर लीग ज्यांच्या मार्फत आपल्याला लाईव्ह टेलिकास्टिंग PDPL पालघर डिस्ट्रिक्ट प्रीमियर लीग ज्यांच्या मार्फत लाईव्ह होताना आपल्याला पाहायला मिळाली, ते हे नेटवर्कचं चॅनल आहे. जेवढेही प्रेक्षक राजा आमचा यूट्यूबच्या मार्फत ही स्पर्धा पाहत आहे, तुमच्याकरिता इतक्या चांगल्या क्वालिटीचे कॅमेरेज इन्व्हेस्टमेंट करून ते इथपर्यंत पोहोचवतात. त्यामुळे आपलं आद्य कर्तव्य आहे की त्यांच्या चॅनलला आपण सर्वांनी सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करायला कोणीही विसरू नका. आपला माणूस आहे आणि त्यामुळे आपल्या माणसाला आपण जरूर मोठं करूयात. आपल्या जिल्ह्यातील माणूस आहे आणि नक्कीच त्याचं एक पॉवरफुल असं आपल्याला इथे नेटवर्क पाहायला मिळतं. तदनंतर आमचे DJ शिव मल्हार आणि ऑपरेटरच्या भूमिकेमध्ये सागर कोलिवलीवरून भिवंडी कोलिवलीवरून इथपर्यंत पोहोचलेत. चांगलं त्यांचंही DJ जॉकीची आपल्याला भूमिका पाहायला मिळते, त्यांचंही मनपूर्वक आम्ही आभारी आहोत. देश मिसाळ एक चांगले समालोचन आपल्यापर्यंत पोहोचवतात. हडकमोळ सर असतील गुरुवर्य, ते सुद्धा इथपर्यंत चांगलं समालोचन पोहोचवत आहेत. सध्या गुणलेखकाच्या भूमिकेमध्ये निखिल बागुल आहेत आणि चांगलं गुणलेखन तेही पोहोचवत आहेत. वेळ जास्त घेऊ नका, नम्रतेची विनंती असेल. आयोजक आपण माफ करा, आयोजकांकडून पंच आम्ही वारंवार तुम्हाला सूचना पोहोचवते की आपल्याला सर्व राईट्स दिलेले आहेत, सर्व अधिकार दिलेले आहेत, आपण द्या त्यांना सक्त ताकीद. जयचं षटक आपण जर का बघितलं तर 15 धावा इथे मात्र कन्वर्ट होताना आपण पाहिल्या. पहिल्या षटकामध्ये धावसंख्या दुहेरी अंकामध्ये प्रवेश करत असताना म्हणजे एक चांगला शुभ संकेत टीम आराध्य 11 संघाला मिळताना पाहायला मिळतं. गोलंदाजी ट्रॅकवर गोलंदाज आकाश तयार. षटकातील पुढचा बॉल यावेळेस फक्त दिशा दर्शवली जाईल. पुन्हा एकदा पॉवर प्लेचं षटक. पहिले 2 जे षटक आहेत ते कंपल्सरी पॉवर प्लेचे आपल्याला इथून मात्र पाहायला मिळतात
आणि 5 षटकांचं सत्र असताना पहिले 2 षटकं ही पॉवर प्लेच्या आहेत. मग त्या षटकामध्ये फलंदाजांना एक हाणामारी करण्याचा एक चांगला चान्स असतो. बंदिस्त असं मैदान असतं. काही जे क्षेत्र असतं मैदानाचे तर थोडंसं खाली पाहायला मिळतं आणि ते ओळखून तिथे फलंदाजी करणं गरजेचं आहे. या मैदानाबद्दल मी तुमच्यापर्यंत ही माहिती पोचवीन. आकाशला इथे मात्र आणले गेले गोलंदाजी ट्रॅकवर षटक क्रमांक द्वितीय हाताळण्याकरिता. पुढचा बॉल सर बॅटनं ज्याला सेफ झोन म्हटलं गेलं या क्रिकेटमध्ये त्या त्या दिशेनं फटका कन्वर्ट करताना आपण पाहतात. पुनश्च एकदा इथून मात्र सिंगल मिळते आणि धावा संख्या जाऊन पोहोचताना 17 या अंकावर. जय श्रीराम चषकमध्ये आम्ही म्हटलं होतं ती आमची रील आहे. आज आपण पाहू शकताय या मैदानावर आल्यानंतर स्वराज्याची साक्ष देणारे 2 किल्ले, एक किल्ले माऊली आणि एक किल्ले कोहोच, हे 2 किल्ल्यांचं दर्शन या मैदानावरून होताना आपल्याला पाहायला मिळतं. त्यामुळं एक वेगळी स्फूर्ती आमच्या खेळाडूंनाही इथून मात्र आपल्याला पाहायला मिळते खेळत असताना. 2 किती धावा मिळतील तर पुनश्च एकदा इथे मात्र सिंगल मिळते. सिंगलचा खेळ मैदानाच्या आतमध्ये चालू आहे. पहिल्या षटकामध्ये ज्या पद्धतीनं फटकेबाजी चालू होती त्यापेक्षा या षटकामध्ये धावसंख्येला रोख लावला गेलाय. खरं तर असं वाटतं की धावसंख्येची जी गाडी आहे ती वाडा भिवंडी रोडवर पळायला सुरुवात झाली आहे. इतक्या स्लो पद्धतीने संत गतीने इथे मात्र धावसंख्येची गाडी चालू आहे. सिंगल इथे मात्र आपल्याला पाहायला मिळते. पुढचा बॉल यावेळेस सचिनच्या बॅटमधून चेंडू चाललाय बाउंड्री लाईनच्या दिशेनं. क्षेत्ररक्षण होतं तिथे. असं वाटलं की कदाचित चेंडू बाउंड्री लाईनच्या बाहेर जाताना आपल्याला पाहायला मिळेल. सिंगल मिळेल. येस, जेल कन्वर्ट झाला असता. केस थोडेसे मध्ये आले. थँक्यू डीजे. कापल्या जरी नसा तरी उधळण होईल भगव्या रक्ताची आणि फाडली जरी छाती तरी मूर्ती दिसेल छत्रपती शिवाजी महाराजांची. बोला छत्रपती शिवाजी महाराज की जय. आणि नक्कीच विनंती करतोय जमू नका ही विनंती असेल. षटक क्रमांक 2 इथून मात्र संपलंय. 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावा संख्या जाऊन पोहोचताना आपल्याला पाहायला मिळते 24 या अंकावर धावफलक जाऊन पोहोचताना आपण पाहताय. 52 धावांचं आव्हान विजयाकरिता इथून मात्र समोर ठेवले गेलंय. तिसरं षटक प्रगतीपथावर आहे आणि तिसरं षटक हाताळण्याकरिता टीम जय श्रीराम या संघाकडून कोणाला आणलं जाईल तर दीपेशला आणलं जाईल. दीपेशवर जिम्मेदारी सध्या तरी सोपवताना आपण पाहताय. चला वेळेचा अपव्यय टाळा. विनंती असेल वेळेच्या बाबतीत सहकार्य करा प्लीज. हात जोडून नम्रतेची विनंती असेल सर्वांना. दीपेशला आणलं गेलंय. गोलंदाज सय्यार दीपेश. गोलंदाजी ट्रॅकवर षटक क्रमांक 3 गोलंदाज सय्यार. पहिलाच बॉल यावेळेस उडवला गेलाय. क्षेत्ररक्षक नाही आहे. 38 सर्कलच्या आतमध्ये की बाहेर तर 38 सर्कलच्या बाहेर क्षेत्ररक्षण ऑन साईडला आपण होताना इथून मात्र पाहताय. संत गतीने पुनश्च एकदा इथे मात्र सुरुवात होताना आपल्याला पाहायला मिळते. धावसंख्या एकेरी धावेने वधारतीये आणि जाऊन पोहोचताना 25 या अंकावर धावफलक जाऊन पोहोचताना आपल्याला इथून मात्र पाहायला मिळतं. आई गावदेवी संघाचे संघ मालक सन्माननीय योगेशजी पाटील साहेब इथे उपस्थित होत आहेत. आम्ही आपणास विनंती करतोय साहेब आपण मुख्य व्यासपीठावरून स्थानापन्न व्हायचं आहे. त्याचं रिझन आम्ही पोहोचू. सचिन पाष्टेच्या बॅट मधून क्या बात आहे. हा ही चेंडू बाउंड्री लाईनच्या पलीकडे. षटकार 6. थँक्यू डीजे. नशीब पाटील आणि चेतनजी पाटील
योगेशजी पाटील हे आई गावदेवी संघाचे संघ मालक आहेत, इथे उपस्थित होत आहेत. त्यांनाही विनंती करतो आपण मुख्य व्यासपीठावर यायचं आहे, कारण जेव्हा जेव्हा लीग संकल्पना उदयास आली तेव्हा संघ मालकांची भूमिका तितकीच महत्वाची राहिली आहे. त्यामुळे आम्ही आपणास विनंती करतोय आपण मुख्य व्यासपीठावरून सन्मानानं स्थानापन्न व्हायचं आहे. चांगला चोपता ठेवलाय असं म्हणायला हरकत नाहीये. इथून मात्र सचिन पष्टेने षटकार पाहायला मिळालाय. धावसंख्या षटकाराच्या बढतीनं 31-31 या अंकावर धावफलक. 52 धावांचं आव्हान पार करत असताना संघ आराध्य 11 आता मात्र अटॅकिंग बॅटिंगच्या मूड मध्ये सध्या तरी पाहायला मिळतोय. स्नॅप कदाचित टाकला जाईल सचिन पष्टेंचा. गोलंदाज सय्यार. पुढचा बॉल खूप आहे, चेंडू हवेमध्ये, फटका फसलाय की काय, क्षेत्ररक्षक तिथे मात्र पोहोचलाय आणि झेल सोडलाय कोणाचा तर सचिन पष्टेचा. टेनिस क्रिकेट विश्वचषकामध्ये जेव्हा जेव्हा जीवनदान दिलंय तेव्हा तेव्हा ते महागात ठरलंय. कदाचित ते महागात ठरेल का, क्वेश्चन मार्क प्रत्येकाच्या मनामध्ये आहे. त्याचं उत्तर येणाऱ्या काही चेंडूंमध्ये सचिन देताना पाहायला मिळेल. सिंगल मिळतीये, सिंगलच्या बढतीने धावसंख्या 32-32 या अंकावर धावफलक जाऊन पोहोचताना आपण पाहत आहे. अटॅक तर केला गेला होता, कदाचित फटका थोडासा फसला गेला होता, चुकीचा स्ट्रोक इथून मात्र कन्वर्ट झाला होता आणि तदनंतर आता मात्र बाल बच गए. गोलंदाज सय्यार. पुढचा बॉल यावेळेस क्षेत्र बिलकुल खाली होतं. खेळाडू कक्षामध्ये स्वतःच्या चेंडू ट्रॅव्हल करत चेंडू बाउंड्रीच्या पलीकडे चौकारच्या. थँक्यू डीजे सुनीलजी हरड साहेब उदावली आणि नरेशजी जाळेकर गौरापूर इथे उपस्थित होत आहेत. आम्ही आपणास सुद्धा विनंती करतोय आपण ही मुख्य व्यासपीठावर सन्मानानं स्थानापन्न व्हायचंय. वेलकम, सुस्वागतम, आपलंही मनपूर्वक हार्दिक स्वागत. चौकार पाहायला मिळालाय. धावसंख्या 36 या अंकावर धावफलक. 4 चेंडूचा खेळ संपलाय, शेवटच्या 2 चेंडूचा खेळ शेष. गोलंदाज सय्यार. पुढचा बॉल यावेळेस भिरकावलाय. फाईन लेगचं क्षेत्रही खाली होतं. निखिल भोईर करेल तिथे मात्र जीवाच्या आकांताने प्रयत्न. चांगलं क्षेत्ररक्षण आपल्याला पाहायला मिळतं. निखिल भोईरचं मॅन फ्रॉम अब्जेचा हा खेळाडू आपल्याला पाहायला मिळतोय. आमचे कॉलेज फ्रेंड आहेत आणि टॉपर होते 11वी 12वीला, प्रथम क्रमांक त्यांचाही आपल्याला पाहायला मिळाला. पण सध्या तरी क्रिकेटच्याही पटलावर टॉपचं काम करताना क्षेत्ररक्षणाच्या भूमिकेमध्ये निखिल भोईरला आपण पाहत आहे. 2 धावा मिळतात. धावसंख्या 38-38. गोलंदाज सय्यार. पुढचा बॉल यावेळेस आपण इथून मात्र पाहताय 2 क्षेत्ररक्षक पोहोचलेत बाउंड्री लाईनच्या नजदीक. पॉवरफुल क्षेत्ररक्षण, सिंगल मिळेल. षटक संपेल क्रमांक 3चं. 3 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या जाऊन पोहोचताना आपल्याला पाहायला मिळतीये 39 या अंकावर, म्हणजे 12 चेंडूंचा खेळ शेष राहतो आणि विजयाकरिता 13 धावसंख्येची आवश्यकता. 12 चेंडू 13 धावा. देऊयात एक संधी डी जॉकीला आणि परतूयात मॅच मध्ये. थँक्यू सो मच डीजे. चांगले गीत आपल्याला इथे मात्र पाहायला मिळाले आणि आजचा दिवस जर का बघितला जागतिक शेतकरी दिवस आज आपल्याला इथे पाहायला मिळतं आणि त्याच्या अनुषंगानं डिक्स जॉकीकडून हे गीत आपल्याला इथे मात्र ऐकायला मिळालं. समस्त शेतकरी बांधवांना आमच्या खानिवली विभाग कमिटीच्या वतीनं, समालोचन क्षेत्राच्या वतीनं सगळ्यांना, सगळ्या शेतकरी बांधवांना जागतिक शेतकरी दिनाच्या हार्दिक शुभेच्छा. आपण पाहताय या वीकमध्ये अनेक SBIचा विचार केला तर अन्नदाता महोत्सव संपूर्ण SBI ब्रँचच्या मार्फत साजरा सुद्धा केला जातो आणि असं म्हटलं तर जवान आणि किसान यांचे ऋण आपण कधीच फेडू शकत नाही आहे. आणि त्यात शेतकरी बांधवांना पुनश्च एकदा जागतिक शेतकरी दिनाच्या हार्दिक शुभेच्छा आमच्या आयोजन कमिटीच्या वतीनं. 12 चेंडू आणि विजयाकरिता आता मात्र 13 धावसंख्येची आवश्यकता इथून मात्र भासती आहे. 12 चेंडू 13 धावा आणि 12 चेंडू हे समीकरण मैदानाच्या आतमध्ये, कारण आव्हान आहे 52 धावांचं आणि धावसंख्या धावफलकावर
3 षटकांच्या समाप्तीनंतर 39 या अंकावर धावफलक. धावा रोखणं गरजेचं आहे जर जयश्रीराम संघाला इथे मात्र सामना विजयाच्या दिशेने आपला बाजूने खेचायचा असेल तर. पण इथे मात्र आराध्य 11 थांबायचं नाव घेत नाहीये. निखिल भोईरच्या हातामधून घडतीये चुकी. झेल जरी ड्रॉप झाला तरी मात्र बाउंड्री लाईन नजदीक जाणारा चेंडू त्यांनी इथे मात्र रोखलाय. किती धावा मिळतील तर धावा इथे मात्र मिळतील. आमचे गुणलेखक मित्र माहिती पोहोचवत आहेत. या चेंडूवर 2 धावसंख्या 2 धावेच्या बढतीनं जाऊन पोहोचताना 41 या अंकावर धावफलक जाऊन पोहोचताना आपल्याला पाहायला मिळतं. समीकरण चेंज होईल. 11 चेंडूंचा खेळ शेष राहील आणि विजयाकरिता 11 या धावसंख्येची आवश्यकता. 11 चेंडू 11 धावा 11 धावा आणि 11 चेंडू हे समीकरण मैदानाच्या आतमध्ये. चेंडू समान आणि धावा ही समान इथून मात्र आपल्याला पाहायला मिळतात. पहिल्या चेंडूचा खेळ या 4थ्या षटकातील संपुष्टात आलाय. 5 चेंडूचा खेळ अजूनही शेष राहत असताना स्ट्रॉंगली अपील मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळालंय. आणि पंचांचा इशारा काय काय आहे तर पंचांचा इशारा आपल्याला पाहायला मिळतोय. या फलंदाज बाद नाहीये. यस त्यांनी एक धाव दर्शवली आहे. बाईच्या स्वरूपात 1 धाव इथे मात्र मिळतीये. अनेक प्रेक्षक राजांच्याही काळजाचा ठोका चुकला असावा. ओहो यावेळेस खेचून मारलंय. सचिन पष्टेने स्वतःचा ब्रँड आणि क्लास दाखवायला सुरुवात केली आहे. चेंडू बाउंड्रीच्या पलीकडे षटकार 6. थँक्यू. सचिन पष्टे यांना कसलं दुःख तर दिसत नाहीये पण स्वतःला सिद्ध करताना इथून मात्र दर्शवतात की आहे दुःख. क्या बात आहे. स्वतःला सिद्ध करताना पाहायला मिळते. षटकार धावा संख्या षटकाराच्या बढतीनं 48-48. यावेळेस काय असेल तर व्हाईट बॉलचा इशारा पंच आमच्यापर्यंत इथे दर्शवत आहेत. 1 धाव अंकित होईल. धावसंख्या 1 धावेच्या बढतीनं 49 या अंकावर धावफलक म्हणजे विजयाकरिता आवश्यकता असेल आता मात्र 3 धावसंख्येची आवश्यकता विजयाकरिता अजूनही भासतीये. असं वाटतं जवळजवळ औपचारिकता शिल्लक राहती या मॅचची. सचिन पष्टेने पुनश्च एकदा विजयाचा षटकार ठोकत आराध्य 11चा सामना इथे मात्र विजयाचा सामना आपल्या नावावर करत विजय इथे मात्र मिळवलाय. कॉंग्रॅच्युलेशन टीम आराध्य 11 अँड हार्ड लक टीम जय श्रीराम. आणि या सामन्याचा मॅन ऑफ द मॅचचा किताब जातोय. नो डाऊट पहिल्या दिवसामध्ये दुसऱ्या दिवसामध्ये ज्यांनी मॅन ऑफ द मॅचच्या ट्रॉफीज प्रत्येकाला पुरवल्या तोच सचिन. प्लीज वेलकम अँड कलेक्टिव्हर मॅन ऑफ द मॅच प्राइज. 52 धावांचं आव्हान असताना वैयक्तिक 36 धावा ज्यांनी ठोकल्या सचिन पष्टे वेलकम. आपण मॅन ऑफ द मॅचचा किताब घेण्याकरिता यायचंय. मी तुर्तास थांबतोय. तुम्ही नका थांबू. पाहत राहा ऐकत राहा